या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, CJPवर कारवाई, सोशल मीडिया हँडल्ससह वेबसाईट ही बंद करण्यात आलेली आहे, असं संस्थापक अभिजित दिपके यांचा दावा झालेला आहे. तर आपण याबाबत जे कॉकरोच जनता पार्टी नवीन पार्टी जी आलेली आहे, तर त्याबद्दल आपण आणि सोशल मीडिया अकाउंट त्यांचे याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, CJPची नवीन कॉकरोच जनता पार्टी म्हणजे झुरळ जनता पार्टी हे जे नवीन पक्ष स्थापन झालेला आहे, तर त्या पक्षाचे सोशल मीडिया हँडल्स जे अकाउंट आहे इंस्टाग्राम आणि जो एक्स ट्विटर म्हणजेच जे ट्विटर हँडल म्हणतात सध्याचं जे एक्स आहे, त्या एक्स हँडलवर त्याचं जे अकाउंट होतं कॉकरोच जनता पार्टीचं ते तर बंद झालेलंच आहे. पण इंस्टाग्रामवरचं जे अकाउंट आहे ते 22 मिलियनचं म्हणजे जवळजवळ 2,20,00,000 जे त्याचे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, ते सुद्धा अकाउंट वेबसाईट आणि अकाउंट हॅक झालेले आहेत, असं अभिजित दिपके यांचा दावा आलेला आहे. तर आपण पाहणार आहोत की सध्या सातत्याने होणारे हॅकिंग आणि खाती ब्लॉक करण्याच्या प्रकारामुळे आता त्याच्या कोणत्याही सोशल मीडिया खात्याचा ॲक्सेस त्याच्याकडे उरलेला नाही, असे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष संस्थापक अभिजित दिपके यांनी शनिवारी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो त्यांच्याकडून मागण्या ज्या होत्या तेही पाहणार आहोत की जे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ठरली. कारण जे नीट परीक्षा जो पेपर फुटला होता, तर त्या CJPने शुक्रवारी शिक्षण क्षेत्रातील अपयश आणि नीट UG 2026च्या कथित पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी मोहीम सुरू केली होती. आणि त्यानंतर कालच दिपके यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा दावा करत धमक्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. शनिवारी केलेल्या पोस्टमध्ये दिपके यांनी आपल्या संघटनेविरुद्ध झालेल्या पद्धतशीर कारवाईची माहिती सविस्तर विशद केली आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. तर CJPकडून ही जी मागण्या होत्या त्यामुळे पण त्यांना धमकी आलेल्या आहेत. आणि CJPची मुख्य मागणी होती की जे मंत्री आहेत त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणीची तयारी होती, त्यांची मागणी होती. तर आता दिपके काय म्हणत आहेत आपण ते पाहणार आहोत की कॉकरोच जनता पार्टीवर मोठी कारवाई झाली आहे आणि इंस्टाग्राम पेज हॅक झाले आहे. माझे वैयक्तिक इंस्टाग्रामही हॅक झाले आहे. ट्विटर खाते आधीच ब्लॉक करण्यात आले होते आणि आता आमचे बॅकअप खातेही बंद करण्यात आलेले आहेत. याचा सविस्तर अर्थ थोडक्यात सांगायचा झाला तर मित्रांनो, जवळजवळ त्यांचे सगळेच अकाउंट बंद करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता एकही अकाउंट CJPचं किंवा CJPचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेचं सध्या चालू नाही. तर कृपया नोंद घ्या की आमच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस आमच्याकडे नाही. यानंतर केलेली कोणतीही पोस्ट ही CJPचे अधिकृत वक्तव्य मानले जाऊ नये. असे विशेष म्हणजे CJPची अधिकृत वेबसाईट देखील बंद करण्यात आली असून ती आता उपलब्ध नाही, अशा शब्दात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे याचं कारण आमच्यावर कारवाई का केली, तर असंही ते म्हणत आहेत. तर मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा. आमची माहिती दिली कशी वाटली त्याबद्दल खाली कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.